सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपने एकनाथ शिंदेंच्या आमदाराला गळाला लावलं आणि सत्ता स्थापन केली। बहुमत मिळवूनही भाजपने केलेल्या तोडफोडीच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेली धक्काबुक्की यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई हे कमालीचे दुखावले गेले। या सगळ्या प्रकरणात कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची भूमिकाही कळीची राहिलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी कोरेगावमध्ये लक्ष घातलंय। आमदार शिंदेंच्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे। देसाई बदला घेण्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे। साताऱ्यात नेमकं काय घडतंय, अध्यक्ष निवडीच्या वेळी काय घडलं होतं हेच सांगतो। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपने कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना ऐनवेळी अध्यक्षपदाची उमेदवारी दिली। त्यामुळे आपसुकच आमदार शिंदे यांच्या गटाच्या कोरेगावमधून निवडून आलेल्या 2 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ही सातारा जिल्हा परिषदेत आणण्यासाठी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे जंग पछाडत होते। पण शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी भाजपला मदत केली। विशेष म्हणजे भाजपला ज्या 2 सदस्यांनी मदत केली त्यांचं शिंदेंनी समर्थनही केलं। मात्र महेश शिंदे यांची ही केळी शंभूराज देसाई यांच्या जिव्हारी लागली। त्यामुळे देसाई यांनी नवा डाव टाकायला सुरुवात केली। देसाई यांनी आता आमदार शिंदे यांचे पंख छाटण्याची खेळी सुरू केली। एवढे दिवस दोघेही एकमेकांच्या मतदारसंघात लक्ष घालत नव्हते, पण देसाई यांनी आता कोरेगावात विशेष लक्ष देण्यासाठी सुरुवात केली। हे मागच्या काही दिवसांच्या घडामोडींवरून आता दिसून येत आहे। त्यांनी कोरेगाव शहर, तालुका आणि विधानसभा मतदारसंघाचा बारकाईने आढावाही घेतलाय। एवढंच नाही तर कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री देसाई यांची साताऱ्यात भेटही घेतली आहे। यावेळी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। कराड पॅटर्न प्रमाणे कोरेगावात नगरपंचायतीची निवडणूक लढवण्याचा सल्लाही देसाई यांनी बर्गे यांना दिलाय। एक प्रकारे नगरपंचायतीच्या निमित्ताने शिवसेनेतील बर्गे गटाला ताकद देण्याचं काम देसाईंनी सुरू केल्याचं दिसून येतंय। म्हणजेच महेश शिंदेंसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातोय। दुसरीकडे राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील दरेगावी जाऊन भेट घेतली। कोरेगावने शिवसेनेला कायमच साथ दिली आहे। त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बळकट करण्याचा कानमंत्र खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बर्गे यांना दिलाय। बर्गे यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील दिल्याचं सांगितलं जातंय। या खेळीने महेश शिंदे यांना कोरेगावात पर्याय उभा करण्याचा प्रयत्न हा शिवसेनेतून होताना दिसतोय। त्यामुळे 2029च्या निवडणुकीत महेश शिंदेंचा पत्ता कट झाला तर नवल वाटायला नको। तुम्हाला काय वाटतं, महेश शिंदेंना शिवसेना डच्चू देईल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।